वर्ष झाले मला इथे, तेव्हापासूनच मी त्यांना बघतोय. त्यांचा समाजप्रेम, समाजाबद्दलची जिद्द, समाजाबद्दलच्या प्रत्येकाबद्दल आत्मीयता, असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे. ही फार मोठी उणीव आहे. स्पष्ट बोलणं, घडणीचा निर्णय घेणं, निर्णयामध्ये पण समाजाच्या हिताच्या पलीकडे जर कोणी काही काम करत असेल ना, त्याला स्पष्टपणे त्याला सांगणं. हा कणखरपणा खरोखर दादांमध्ये होता. वेळ प्रसंगी ते रागवायचे पण, मला पण रागवलं एकदा, पण परत त्यांनी पाठीवर थाप ठेवली, शाबासीची, कौतुकाची थाप ठेवली. असं व्यक्तिमत्व समाजामध्ये मिळणं मुश्किल आहे. लोक समाजामध्ये जर एकदा काही आपल्या लहानांना काही बोलले तर पुन्हा ते पाठीवर थाप ठेवत नाही, हे मी पाहिलेलं आहे. पण दादांचं तसं नव्हतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. इव्हन जेव्हा ते वारले, तेव्हा घरी गेले, किती पुण्यात्मा असेल, लोक वर्ष 2-2 वर्ष खाटेवर पडतात, आजारी पडतात. घरचे लोक म्हणतात की आता यांना घेऊन जा बाबा, यांचे हाल आमच्याकडनं पाहिले जातात नाही. एक रविवारी आधी ते मीटिंग मध्ये आले समाजाच्या, तिथे पण बोलले ते व्यवस्थित एकदम, किती म्हणजे बघा तुम्ही, आणि एक हप्ता उलटत नाही असे एकदम फुलासारखे देव त्यांना घेऊन गेला. याला म्हणतात पुण्यात्मा. का? समाजाकरता त्यांनी भलं विचार केला, भलं केलं, समाजाकरता चांगलं काम केलं. लहान असो मोठा असो प्रत्येकाला मान सन्मान दिला. मला एक प्रश्न पडतो पुन्हा पुन्हा, त्यांना समाजरत्न हा पुरस्कार दिला समाजाने. खरोखर पुरस्कार खूप मोठा आहे, त्यांना दिला याचा मला गर्व आहे, समाजाचा पण गर्व आहे. अशा व्यक्तींना पुरस्कार दिलाच पाहिजे. दादा समजा पदावर असते, राष्ट्रपदावर, त्यांनी हा पुरस्कार घेतला असता का? राष्ट्रपती कधी पुरस्कार घेतो का? तो आपल्या बालगोपाळांना कौतुक करतो, त्यांच्या पाठीवर थाप ठेवतो, त्यांचा गुणगौरव करतो. समाज जो पुरस्कार देतो तो खूप मोठा पुरस्कार असतो. असं दादांचं व्यक्तिमत्व होतं. बरंच त्याच्यासारखं बोलण्यासारखं काही नाही. आणि त्यांना खूप जवळून पाहिलं मी, प्रत्येक मीटिंग मध्ये पाहिलं. दादांच्या समोर बोलायची हिंमत कोणाची होत नव्हती. एकदा जर ते हिशोबात चोख, समाजाच्या हिशोबात चोख, समाजाच्या व्यवहारात चोख, कोणीही जर म्हटलं 1-1 रुपयाचा हिशोब दादा की हा समाजाचा पैसा आहे, हा वायाने जायला पाहिजे, इतकी त्यांची. स्वतः लागेल तर माझ्याकडे घेऊन जा, पण समाजाचा पैसा वायाने जायला पाहिजे. कारण समाजाच्या लहानातल्या लहान माणसाने तो दिलेला आहे समाजाच्या कल्याणासाठी. इतकी कळकळ. असा मनुष्य तर मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. कौतुक त्यांचं केलं तेवढं कमी आहे आपल्यासाठी. 85-86 वर्ष आयुष्य म्हणजे उत्तुंग आयुष्य म्हटलं जातं. आजच्या काळामध्ये एवढं आयुष्य 60-65 नंतर तर खूप त्रास होऊन जातो. दादा त्यांच्याकडे ती पण प्रेरणा घ्यायची. मी जेव्हाही पाहिजे तर एकदम म्हणजे उत्साहामध्ये, दादा चला चला काय याच्या मागचं राज काय, याच्या मागचं गुपित काय, हे त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं. 50-60 वर्षानंतर गुडघे दुखतात, डोकं दुखतं, काय काय है ना. 85-86 वर्षाचा व्यक्ती समाजाच्या मंडळात येतो, शेवटी तिथं पण मार्गदर्शन करतो समाजाचं. हे गुपित काय, हे राज काय, ही प्रेरणा ते आपल्याला देऊन गेले. जर तुम्ही दुसऱ्याकरता जगले ना, तर तुमच्या आयुष्याचे दुःख कमी होतात. दुसऱ्याकरता जगले तुम्ही, तुमचं आयुष्य वाढ. कारण समाजाचा आशीर्वाद त्याला मिळतो ना, त्याच्या जीवनात दुःख कमी होतं. आज बघा दादांचे 3 मुलं वेल सेट आहे, नातू पण तो वेल सेट आहे, दादांचे जावाई वेल सेट आहे,
हे आमचे लहान पंत, हे आमचे मोठे पंत युवराज शेठ, सगळा परिवार कसा एकदम सुख संपन्न. पण ह्या माणसाने जे पेरलं ना बीज, मातीमध्ये जे बीज पेरलं या माणसाने, त्याचा हा वटवृक्ष आहे. आज खरं म्हणजे कधी कधी असं वाटतं यांनी अजून जायला नाही पाहिजे होतं, समाजासाठी जायला नाही पाहिजे होतं. शेठ काय म्हणतात, मला खूप प्राकर्षाने झालं, मला त्यांची उडी इतकी पलपल वाटते की ह्या माणसाने अजून तरी जायला नाही पाहिजे होतं. आज समाज थोडा संघटित राहिला असता, जो विस्कळीत होत चालला आहे हा, ते समाजात मनमानी चालत चाललेली आहे. खरोखर या माणसाने खूप एका ठेवला होता. अजूनही दादांना विनंती आहे, माझी देवाला विनंती आहे, दादांना तर विनंती आहेच की तुम्ही समाजावरती जसं प्रेम केलं तसं आशीर्वाद असू द्या, आपल्या पर्यावरणावरती आशीर्वाद असू द्या. आणि तुम्हाला स्वर्गच मिळालेला आहे, वैकुंठच मिळाले त्यांना, कारण तो समाजाचे कामं करतो. आता मी तुम्हाला एक थोडं उदाहरण सांगतो, थोडंसं आध्यात्मिक उदाहरण आहे. आपले आईवडील वारले बरोबर, किती वर्ष आपण आठवण ठेवतो नाही, नंतर आठवण ठेवत. तर तुम्ही विचार करा, शिवाजी महाराजांना आपल्या पिढ्यानपिढ्या आठवण ठेवतील नाही, सुभाषचंद्र बोस पिढ्यानपिढ्या आठवण ठेवतात. काय कारण आहे? जो समाज के लिए काम करता है समाज उसको याद रखता है, और जो परिवार के लिए काम करता है परिवार भी भूल जाता है. जो फक्त परिवारासाठी काम करतो परिवार त्याला विसरतो, काही दिवस तो फोटो ठेवतो, नंतर त्या फोटोला सुद्धा हार लावत नाही. पण ज्याने समाजाचं काम केलं आहे त्याला पिढ्यानपिढ्या त्याला आठवण होतं, कारण असा एक व्यक्ती होऊन गेला आहे की ज्याने काहीतरी केलं, समाजाच्या भल्यासाठी आपलं जीवन अहोरात्र झटले. तर मी माझे 2 शब्द श्रद्धा सुमन दादांच्या चरणी, माझ्या काकाश्रींच्या चरणी अर्पण करतो. त्यांना वैकुंठ मिळालंय, पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात देवाने त्यांना पाठवलं नसेलच. तर मी आता विलास शेठ यांना विनंती करतो त्यांचे आपले भाव प्रकट करावे दादांविषयी. नंतर आपण सगळ्यात शेवटी प्रार्थना म्हणू त्यांच्या पवित्र आत्म्यासाठी. नमस्कार. राम कृष्ण हरी, हरे कृष्ण हरे राम. उपस्थित समाज बंधू आणि भगिनी, आप्तेष्ट नातेवाईक, आज तारीख 8/3/2025 रोजी आज आपल्या सुवर्णगड समाज उधना सुरतचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे पायाचे कार्यकर्ते, परिवाराचे सुद्धा ज्येष्ठ असे समाजरत्न समाजभूषण असे आपले आदरणीय दादाश्री मगनलाल ताराचंद शेठ आयराव आळेकर, आज यांचं आपण वर्षश्राद्ध निमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे आपले दादा आदरणीय सन्माननीय असे मगनलाल ताराचंद शेठ आयराव आज यांनी परिवारासाठी सुवर्णकार समाज उधना सुरत मंडळासाठी पूर्ण देह त्यांनी झिजवला. खरोखरच आज दादाचं नाव अखंड गुजरात, अखंड महाराष्ट्र, मध्य प्रदेश बऱ्याच ठिकाणी त्यांचं नाव रोशन झालेलं आहे. आज दादांची कधीच उणीव भरणार नाही. तरी आज आपण एकत्र आलेलो आहोत. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आपल्या दुःखात सहभागी आहेत. अहिर सुवर्णकार समाज उधना आपल्या दुःखात सहभागी आहे. भाग्यलक्ष्मी महिला मंडळ हे देखील या दुःखात सहभागी आहे. अहिर सुवर्णकार समाज या ठिकाणी ट्रस्टी मंडळ कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल जगन्नाथ शेठ दुसाने, भाग्यलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुरेखाताई महेंद्र शेठ सोनवणे, ट्रस्ट उपप्रमुख समाजरत्न असे श्री रघुनंदन एकनाथ शेठ अहिराव, ट्रस्टी श्री
डॉक्टर विलास पटेशेठ वानखेडे, श्री रमेश बाळूशेठ थोरात असे बरेचसे समाजप्रेमी, समाज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या ठिकाणी आपल्या दादांना आदरांजली, पुष्पांजली आणि श्रद्धांजली साडी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तरी पुढील प्रार्थनासाठी पुढील एक दादाश्री 2 शब्द बोलतील. शांतता ठेवा थोडी. कैलासवासी मगनलाल शेठ, ताराचंद शेठ हैराव यांच्या वर्ष श्राद्धासाठी आलेले स्थानिक सुवर्णकार समाज बंधू भगिनी, त्याचप्रमाणे बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी, सोसायटीचे मित्रमंडळ, मित्रांनो, आदरणीय दादांना 1 वर्ष झालं. 1 वर्ष कुठे निघून गेले माहीतच पडलं नाही. त्यांना सुवर्णकार समाजमधून समाजरत्न असं पुरस्कार भेटलाय मित्रांनो. दादांना 3 मुलं आणि 1 मुलगी. आमचे याई जगदीश शेठ, उमेश शेठ, किरण शेठ, नंतर रमाकांत शेठ, त्यांचं मोठं फॅमिली आहे. मीनाताई, आमचे युवराज शेठ, राजू शेठ, तर दुसाने परिवार आणि आयराव परिवार यांना कोण ओळखत नाही हो. यांना पूर्ण दक्षिण गुजरातमध्ये काय, महाराष्ट्रात, मध्य प्रदेश सर्व ठिकाणी यांचं गुणगान आहे. याचं एक कारण असं आहे, मगनलाल दादांनी असं कर्म केले. आपले आराध्य दैवत नरहरी संत मोठे होऊन गेले. त्यांचा मार्ग, त्यांच्या नावाचा मार्ग त्यांनी चालू करून दिला. त्यांच्यात आपले युवराज शेठ, राजू शेठ यांचा पण सहकार होता. बघा, मनुष्य या जीवनात 84 कोटी लक्ष योनीमधून हा मनुष्य देह प्राप्त होतो. तर या मनुष्य जीवनात सर्वांच्या सुख दुःखात सहभागी व्हायला पाहिजे मित्रांनो. तर दादा, मी तुम्हाला खोटं नाही बोलत. मला रात्री लगभग 4-5 वाजता स्वप्नात आले. म्हणून मी असं तेच करतो. दादा माझ्याजवळ बसले होते, तब्येत एकदम व्यवस्थित, आणि तिथं स्वयंपाक चालू होता. त्या बायांच्या मध्ये दादा चालले गेले स्वयंपाक करायला. मी खरंच सांगतो तुम्हाला, साक्षात दादांचं दर्शन झालं मला रात्री. तर अशा या आयराव परिवारामध्ये आणि सुवर्णकार समाजामध्ये अशी दानशूर व्यक्तिमत्व मगनलाल दादा यांना, म्हणजे त्यांचं कर्म मला वाटतं 70 ते 80 वर्षापासून, 60-70 वर्षापासून ते इथं आले होते गुजरातमध्ये. महाराष्ट्रातून आपल्याला वोट पाण्यासाठी इथं आले ते. त्यांनी स्ट्रगल केलं, संसार करून समाजसेवा केली. मित्रांनो, आपण फक्त संसार करतो, या संसार चक्रामध्ये त्यांनी मुलांना मोठे केले, शिक्षण दिलं आणि समाजसेवा सुद्धा केली. समाजसेवा हीच प्रभू सेवा. आता दादांनी सांगितलं, फक्त लोक घर चालवतात त्याला अर्थ नाही. समाजासाठी समाज उभून काम केलं त्यांनी. तर अशा या समाजरत्न पुरस्कार लाभलेले आपले मगन दादा कायम आठवणीत राहतील. भरावे परी कीर्ती रूपे ओरावे. हे एक आपलं जीवन क्षणिक असतं, पाण्याचा बुडबुडा आहे मित्रांनो. तर आपण या जीवनात शक्यतो जेवढं चांगलं काम होत असेल तेवढं सर्वांच्या सुखदुःखात द्यायला पाहिजे. आपण सर्वांनी प्रेमाशी वागा. असं नाही की काही कार्यक्रम होतो आणि आपण सर्व गोळा होतात, परंतु अधूनमधून फोन करत त्याला तब्येत असं सर्वांचं चर्चा विचारणा केली तर त्याला चांगलं वाटतं मनाला मित्रांनो. तर अशा या ऐराव परिवार व दुसाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्यात अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था यांच्या वतीने मी गुजरात राज्य संघटन प्रमुख, त्याचप्रमाणे
स्थानिक सुरत शिंपी समाज ट्रस्टी प्रमुख आणि आमच्या इसाई परिवाराकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांना स्वर्गात मोक्ष मिळवा जाईल तर अशा या पुण्य आत्म्यास चिर शांती लाभो असं मी मनापासून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे मित्रांनो. यानंतर पुढचा कार्यक्रम शेअर सांगतील त्याप्रमाणे होईल. एक प्रसंग मला आठवतो. माझे सत्संगचे कार्यक्रम असतात, मोठे सत्संगचे कार्यक्रम. तर जागा मिळत नव्हती. मग वाडीवरती सत्संग सुरू झाला. काही कारणास्तव पुन्हा बंद झाला. दादांनी बोलवलं मला, महेंद्र शेठ तुमचा सत्संग इथं होईल म्हणे. ही सत्संगची भूती आहे. एक एक माणसाने इथे एक एक भूमी ठेवली म्हणे, त्याला ते पुण्य मिळेल. तुम्ही इथे भजनाचा कार्यक्रम. त्याच्यानंतर जवळपास मी 4 वर्ष त्या वाडीवरती सत्संग केला. राजू शेठ साक्षी आहे, विलास शेठ साक्षी आहे. विलास शेठ त्यावेळेला अध्यक्ष होते तुम्ही आता. त्याच्यानंतर पण मी सत्संग केला तिथे, बऱ्याच वर्षापर्यंत सत्संग केला. ही दादांची पुन्हा नाही इथं व्हायला पाहिजे सत्संग नाही महेंद्र शेठ. त्यांनी पुन्हा बोलून सत्संग चालू केला होता माझा. अशी ही पुण्य आत्मा आपल्यात नाही आज. पण एक तुम्हाला रहस्य सांगतो. आई बाप कधीच मरत नसतात. आई बाप कधीच मरत नसतात. कारण ते आपले जीन्स, आपला वारसा, आपले संस्कार हे सगळे पुढच्या पिढीला देऊन जात असतात. तेच काम आज जगदीश शेठ करतायत, त्यांचे भाऊ करतायत. जगदीश शेठ पण अशीच वडिलांची जी वारसा आहे पुढे चालवतील हा विश्वासच नाही आहे. तर त्यांच्याबद्दल ती ही ठाम माझं मत आहे. आणि ते आहे पण तसेच. आता पालखी परंपरा होती पालखीची की दादांच्या घरी पालखी यायची, विश्राम करायचे. संत शिरोमणी इथे आपले नरहरी महाराज आणि तिथून पुन्हा पालखी जायची. पुन्हा आले जगदीश शेठ. वडील गेले म्हणे, पण तुम्ही पाय नका फिरव. इथं आले माझ्यासमोर वडीवरती आले. त्यांनी सांगितलं की नाही मी तयारी करतोय पण तुम्ही या. वडिलांची परंपरा चालू ठेवा. हे का नाही? हे प्रेम, हे समाजाबद्दलची आत्मीयता. तरी आपण आलात, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. हैदराबाद मी सुद्धा हैदराबाद स्वतः सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तर आपण दादांच्या पुण्यात्मासाठी प्रार्थना बनवूया. 1-2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहणार आणि आपण पण 2 मिनिटं उभं राहू. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षि यमामृता. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षि यमामृता. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षि यमामृता. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असतो मां सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्युर्माम् अमृतं गमय. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता
सुखिनो भवन्तु। ओम शांति शांति शांति।